आज सकाळ सकाळ उठले आणि लाईट गेलेली होती. म्हणजे हे तुम्हाला उजेड दिसत असेल, तुम्ही म्हणाल असं कसं बोलते. तर मी सांगते, आम्ही इंडक्शनवर पाणी ठेवतो आणि लाईट गेली होती. म्हटलं चला नाश्ता तरी करूयात, कारण त्यांना पण भूक लागते. आणि रात्रीच्या पोळ्या तर शिल्लक, म्हणून मी काय केलं, तुकडे केले आणि मी खाणार म्हणून त्यांनीच खाऊन घेतले पटकन. कधी नव्हे ते 8:30लाच त्यांनी नाश्ता करून घेतला. मग मला पर्याय होता, म्हटलं चला आपण काहीतरी वेगळं करू. आणि मी वरण भाताचा कुकर लावला, बाकी काहीच केलं नाही. आणि थोडं श्रीषासाठी आणि माझ्यासाठी असे काकडीचे पराठे केले होते आणि सोबतच मला फुलकोबीची भाजी अशी खूप आवडते, काय सांगू तुम्हाला. आणि तेही तेलातली, त्याच्यात अजिबात पाणी आवडत नाही, म्हणून तेल तुम्हाला थोडंसं जास्तच दिसन माझ्या भाजीमध्ये. त्याच्यानंतर मस्त अशी भाजी करून घेतली. आणि काकडीचे थालीपीठ कोणाला आवडत असेल ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यात मी छान असं गव्हाचं पीठ आणि बेसन पीठसुद्धा ॲड करत असते आणि छान असं पातळ भिजवून घेते. आणि थोडं गव्हाचं पीठ असतं आणि बेसन असतं आणि पचायला थोडंसं जड जातं म्हणजे बेसनाच्या याने. त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये हिंगसुद्धा टाकलं, ओवा, जिरी, आणि परत झालं तर थोडे तीळ, कोथिंबीर आणि थोडंसं हळद, तिखट, मीठ असं सगळं छान टाकून मस्त पातळ भिजवून घेतलं. आणि छान असं हातानेच, पाण्याच्या हाताने थापून घेतलं. खूप मस्त असं थालीपीठ झालं होतं. तिने सुद्धा आवडीने खाल्लं आणि मी सुद्धा. मला दह्यासोबत फार आवडतं आणि खूप मस्तसुद्धा लागतं. कधीतरी असं खायला खूप छान वाटतं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा जर खाल्लं नसेल तर. आणि छान असं वरून तेल सोडल्यानंतर आपोआप ती एक बाजू सुटून जाते. नंतर आपण छान भाजून असं खाऊ शकतो. त्याच्यानंतर दुकानासाठी काय काय आणलंय हे तुम्हाला दिसतच असेल आता. छान मस्तपैकी असे हार आणले आहेत बघा गणपतीसाठी. पुढे गणपती, दसरा, परत झाला तर दिवाळी, असे सगळे सण लागू होतात आणि मस्तपैकी त्याला आपण सजवू शकतो जसं पाहिजे तसं. आणि इतक्या गुंडस गुंडस माळा आला आहे. जर कोणाला हव्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज एवढं छान दुकान मी सजवलेलं होतं की काय सांगू. आज रक्षाबंधन म्हणजे की उद्या आहे आणि आज सगळ्या राख्या मी अशा डिस्प्लेला लावल्या होत्या बघा. आणि इतकं छान दुकान दिसत होतं, खूप मस्त सजवलेलं मी. त्याच्यानंतर श्रीशाला अशी छान गोड गोड मस्त मेहंदी काढून दिली. चलो बाय. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बाय.